राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे। त्यामुळे पुढील 4 दिवसाचे त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। ANI या वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे। ANI ने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवारांना खोकला लागल्याने बोलण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे कार्यक्रमात त्यांना भाषण करता येत नाही। परिणामी पुढील 4 दिवसाचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसापासून शरद पवार राज्यातील विविध जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत। पुण्यातील 2 कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले होते, तेव्हाही अनेक चर्चांना उधाण आले होते। त्यानंतर काल त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात हजेरी लावली। या कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंनी आगामी पालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेला स्वबळाचा नारा टोकाचा वाटत नसल्याचं ते म्हणाले। तसंच अमित शहांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। महाविकास आघाडीतील काही आमदार खासदार आमच्याकडे प्रवेश करणार आहेत असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे केले। त्यांच्या दाव्याला उत्तर देताना पवार यांनी सामंत हे तिकडे उद्योगातील गुंतवणूक आणण्यासाठी गेले आहेत की पक्ष फोडायला? ते आमदार खासदार कधी फुटतात याचीच वाट पाहतोय, अशी मिश्किल शेरेबाजी त्यांनी केल्यावर हास्य पसरले। मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मी देखील दावोसला गेलो होतो, असा उल्लेख करून पवार म्हणाले की काल झालेल्या करारापैकी अनेक कंपन्यांचे करार 3 वर्षापूर्वी झाले होते। जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील असताना त्यांच्याशी दावोसमध्ये करार केल्याचे दिसते। इथल्याच कंपन्यांना तिकडे नेऊन करार करण्याचा आणि महाराष्ट्रात गुंतवणूक झाल्याचा देखावा करण्यात आला। याला फसवणूक म्हणता येणार नाही। मात्र ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांना महाराष्ट्रात एकत्र यायला हवे, असंही पवार म्हणाले।